शिव शंकर शंभा. सावित्री, आम्हाला चुकवून कोणी जाऊ शकत नाही. तुम्ही माझ्या मागे का लागला आहात? दुष्टांच्या मागे लागणं आणि सुष्टांच्या मागे उभं राहणं हे आमचं काम आहे. स्वामी, तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही हो. आणि हे कशाबद्दल बोलताय? मी काहीच केलं नाही हो. खरं हे तुझंच आहे ना? स्वामी, मी खरंच काही केलं नाही हो. हे बघ, हे पहा स्वामी, मी काहीच गैर केलं नाहीये. तुमच्याकडे काय पुरावा आहे? कारस्थान करून वर हात अटकू पाहतेस. हात पुढे कर. शिव शंकर शंभा. बालास, तुझे हात सांगतायत की तू त्या पदार्थांमध्ये विष घालवलं होतास. स्वामी, खरं स्वामी, मी काही केलं नाही हो. तुझ्या कारस्थानामध्ये जास्त शक्ती आहे की आमच्या भक्तांच्या भक्तेत ते आता कळेलच. येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जायला तयार राहा. शिव शंकर शंभा. काय झालं? लाकडं पेटत का नाहीयेत? ओली असतील का लाकडं? नाही, लाकडं तर ओली नाहीयेत. मग चूल का पेटत नाहीये? स्वामी, अहो चूल पेटतच नाहीये. स्वामी, स्वामी, हे काय घडलं? ही तलवार बघून हे इतके का घाबरले? या तलवारीशी यांच्या काही आठवणी जोडल्यात का? हे तर या घरचे नोकर आहेत, मग यांच्याकडे ही तलवार कशी? खूप प्रश्न पडलेत तुला. स्वामी, आधीच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेले आणि हे असं घडलं. यांच्या भूतकाळात काही घडलंय का? आता योग्य प्रश्नापर्यंत पोहोचलीस. आता योग्य ते उत्तरही मिळेल. याच्या भूतकाळात काय घडल्याचा वेध घे, म्हणजे याचा वर्तमान कसा सुसह्य करायचा हे तुला कळेल. शिव शंकर शंभा. गायत्री, नैवेद्य ठेवा स्वामींसमोर. हो माई. माई, अहो खीर खराब झाली. अगं बाई, खीर खराब कशी झाली? अगर शुद्ध मनाने केलेस ना, अरे तो बिगड़ी चीज भी बन जाएगी. क्या इथे? शिव शंकर शंभो.